प्रभाग क्रमांक 9मधील विकास आघाडीचे उमेदवार प्रशांत डवले या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित आहे. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. विकास आघाडीकडून तुम्हाला उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर निवडून आल्यानंतर तुमचं व्हिजन काय असणार? सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की प्रभाग क्रमांक 9मध्ये तनपुरे साहेबांच्या नेतृत्वाखालीच अनेक वर्षापासून नगरसेवक काम करत आहेत. यापूर्वी प्रभागातून श्री प्रकाश नानासाहेब पाटील भोजाडी तसेच सौ ज्योती विलासराव पाटील तनपुरे यांनी या प्रभागात अतिशय चांगलं काम केलेलं आहे. त्यांच्या कार्यकाळात गावात अतिसुंदर हायवेला एक वेस बांधण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे मोठी पाण्याच्या टाकीचं देखील बांधकाम इथं करण्यात आलेलं आहे. कॉन्क्रीटचे रस्ते वाड्यांवस्त्यांवरील 90% पूर्ण झालेले आहेत. तर भुयारी गटारीचं काम देखील आमच्या प्रभागात फार सगळीकडं करण्यात आलेलं आहे. पण गेल्या 4 वर्षात प्रशासक असल्याकारणाने रस्ते जे गटारीमुळे जे रस्ते नादुरुस्त झालेत त्या रस्त्याचं काम प्रलंबित आहे आणि ते काम आम्ही आमच्या कार्यकाळात पूर्ण रस्ते नक्कीच पूर्ण करू. आणि साईनगर असेल, शाहूनगर असेल, इथं थोडा पाण्याचा प्रश्न, ओढ्यांचा पाण्याचा प्रश्न आहे. तर ओढे आम्ही ते साफ करून नामदार माजी मंत्री श्री प्राजक्तदादा तनपुरे यांनी नगरला एक निवेदन देऊन हायवेला जे ओढे पास होतात त्याच्या अखंड पुलाची बांधणी करून ते पाणी मोकळा प्रवाह कसा होईल याच्यासाठी एक निवेदन दिलं आहे आणि ते नक्कीच सकारात्मक त्यातून आपल्याला मार्ग मिळेल. त्याचप्रमाणे आम्ही यापुढे इथं युवकांसाठी आमच्या प्रभागामध्ये आमचा एक 15 वर्षापासून एक जिमचा प्रलंबित प्रश्न आहे. तोही आम्ही युवकांसाठी जिमचा प्रलंबित प्रश्न नक्कीच मार्गी लावू. त्याचप्रमाणे नोकरीचा देखील आपल्याला युवकांसाठी काहीतरी उपाययोजना कराव्या लागतील. त्याही आम्ही नेत्यांशी चर्चा करून आपल्या संपूर्ण राहुरी नगरपालिका हद्दीमध्ये युवकांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठीच्या उपाययोजना करण्याच्या गरजेचं आहेत. आम्ही नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या नक्कीच करू.